येत्या 8 दिवसात सुषमा अंधारे यांनी दिलगिरी पत्र दिलं नाही तर त्यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याची परवानगी देऊ असा थेट इशारा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिला। त्यांच्या याच इशाऱ्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांना पत्र लिहिलंय। मी माफी मागणार नाही, तुरुंगवास पत्करावा लागला तरी चालेल असं या पत्रात सुषमा अंधारेंनी म्हटलंय। तसंच काही जळजळीत सवालही केलेत। प्रतिसभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य संदर्भ दिनांक 20/12/2023 रोजी माझ्या संदर्भात सभापती पदाच्या खुर्चीवरून हक्कभंग कारवाईच्या संदर्भात दिलेल्या निर्देशाबाबत। प्रिय लोकशाही, तुझ्याबद्दल कायमच मनात आदर आहे आणि तुझं अस्तित्व टिकावं म्हणून मी अविरत लढतीये। स्वातंत्र्यासाठी ज्या अगणित स्वातंत्र्यवीर आणि वीरांगणांनी प्राणांची आहुती दिली तितकीच कटिबद्धता स्वातंत्र्योत्तर काळातही संविधानिक लोकशाहीची व्यवस्था टिकवण्यासाठीची आता आमची आहे याचं मला भान आहे। व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकात्मता टिकून ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या संवैधानिक मूल्यांचा मी कायमच आदर करते आणि इथून पुढेही तो केला जाईल। त्याचाच भाग म्हणून संविधानानं निर्माण केलेल्या कुठल्याही घटनात्मक पदाबद्दल कमालीचा आदर बाळगणं ही माझी कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून पहिली जबाबदारी आहे असं मी मानते। विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचं सभापती पद हे घटनात्मक असल्यानं या पदाबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे। पण आज विधिमंडळाच्या सभापती पदावरील व्यक्तीनं माझ्यावर घटनात्मक पदाचा अवमान केल्याचा ठपका ठेवलाय। माझ्या ज्या कृतीला जे अपराध या व्याख्येत बसवू इच्छितात मुळात ती अत्यंत नकळतपणे अनाहूत झालेली चूक आहे। ज्या अनाहूतपणे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांनी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा विषय हा लोकसेवा आयोगाऐवजी निवडणूक आयोगाकडे विचारणा करून म्हणाले किंवा देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांचा उल्लेख अनाहूतपणे त्यांनी पंतप्रधान असा केला, अगदी तितक्याच अनाहूत नकळतपणे माझ्याकडूनही श्रीमती गोऱ्हे यांचं नाव आलं। ही चूक नक्कीच आहे, पण हा दंडनीय अपराध नव्हे। पण तरीही माझ्या कृतीला अपराध ठरवण्याची ही अहमामिका सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांकडून सुरू आहे। सभागृहाची सभापती पदाची गौरव, गरिमा वगैरे शब्द उच्चारले जातात, पण जर खरंच अशी गरिमा सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांना किंवा सभापती पदावरील व्यक्तीला कळत असेल तर मग सभापती पदाचं किंवा सभागृहाचं अस्तित्व ज्या संविधानामुळे आहे त्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा या राज्याची राष्ट्राची आधारशिलता ठेवणारे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज या महापुरुषांचा अपमान जेव्हा मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे किंवा सरकार दरबारामध्ये मंत्री असणारे चंद्रकांतजी पाटील करत होते तेव्हा याच सभागृहाच्या सभापती पदावरील जबाबदार व्यक्तींनी त्यांच्यावर हक्कभंग का आणला नाही? किंवा महापुरुषांचा अपमान होतोय म्हणून आमदार प्रवीण दरेकर किंवा सुधीर मुनगंटीवार यांनी ठामपणे तत्कालीन राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी यांच्या संदर्भानं निंदाव्यंजक ठराव सभागृहात का मांडला नाही? सभापती पदावरील व्यक्तीनं 8 दिवसाच्या आत ताबडतोब माफी मागा अशी भूमिका श्री चंद्रकांत पाटील किंवा मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे यांच्याबाबत का घेतली नाही? किंवा महापुरुषांचा अपमान आम्ही अजिबात सहन करून घेणार नाही असं दरेकर किंवा मुनगंटीवार किंवा त्यांच्या सुरात सूर मिसळून सभागृहामध्ये गोंगट करणारा प्रत्येक सदस्य यांनी ही भूमिका का घेतली नाही? की मग सभापती पदावरील व्यक्ती श्रीमती गोरे या छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज या सगळ्या महापुरुषांच्या पेक्षाही वरच्या स्तरावर आणि परमादरणीय आहेत का? की जेणेकरून त्यांच्या संबंधानं नकळत निघालेला शब्द सुद्धा अपमान म्हणून गृहीत धरला जातो। मात्र राष्ट्रपुरुषांच्या जाणीवपूर्वक केलेला अपमान सगळे भाजपचे आमदार आणि सभापती पदावरील व्यक्ती मूग गिळून सहन करतात। प्रिय लोकशाही, माझ्याकडून काही बाबतीत गुन्हा घडला असेल तर निश्चितपणे मी बिनशर्त माफी मागायला हवी, पण पक्षीय राजकारण म्हणून जे लोक महापुरुषांच्या अपमानावर चकार शब्दही काढत नाहीत परंतु निव्वळ विरोधी पक्षाची व्यक्ती आहे म्हणून राजकीय कुरघोडी करण्यासाठी मला झुकवण्याचा प्रयत्न करत असतील तर मी मात्र अजिबात माफी मागणार नाही। भलेही यासाठी कारवाईचा भाग म्हणून मला तुरुंगवास पत्करावा लागला तरीही माझी तयारी आहे। सुषमा अंधारे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू